नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जसं की मी माझ्या मागच्या सेशनमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की कोविडमुळं आपण थिअरी लेक्चर जशी ऑनलाईन शिकवलेली आहेत, सगळा सिलेबस आपण ऑनलाईन कव्हर केलेला आहे, तसंच ॲप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स ह्या सब्जेक्टची प्रॅक्टिकलसुद्धा आता आपल्याला ऑनलाईन कव्हर करावी लागणार आहे। त्यापैकी पहिलं प्रॅक्टिकल मी माझ्या मागच्या सेशनमध्ये तुम्हाला शिकवलं होतं। तर आता दुसरं प्रॅक्टिकल आपण ह्या सेशनमध्ये बघणार आहोत। आपलं दुसरं प्रॅक्टिकल हे 2 स्टेज RC कपल्ड कॉमन इमिटर ॲम्प्लिफायर हे आहे। हे आपण 2 स्टेज RC कपल्ड कॉमन इमिटर ॲम्प्लिफायर हा आपण थिअरीमध्ये शिकलो होतो। या ॲम्प्लिफायरमध्ये आपण काय करतो की इथं जी पहिली स्टेजचा आउटपुट आहे, ह्या पहिल्या स्टेजचं म्हणजे हा ट्रान्झिस्टर आहे, इथनं इनपुट सिग्नल दिला आहे, तर इथं आपल्याला पहिल्या ॲम्प्लिफायरचं आउटपुट मिळतं। ते पहिल्या ॲम्प्लिफायरचं आउटपुट आपण दुसऱ्या ॲम्प्लिफायरच्या इनपुटला देतो आणि इथं आपल्याला पूर्ण ॲम्प्लिफाईड आउटपुट सिग्नल इथं आपल्याला पाहायला मिळतो। इथं इनपुट सिग्नल दिलेला आहे आणि इथं आउटपुट सिग्नल मिळालेलं आहे। ही पहिला ॲम्प्लिफायर आहे आणि ह्या पहिल्या ॲम्प्लिफायरचं आउटपुट हे दुसऱ्या ॲम्प्लिफायरच्या इनपुटला दिलेलं आहे। त्यामुळे ह्याला आपण 2 स्टेज RC कपल्ड म्हणतो। सिंगल स्टेजमध्ये मागच्या वेळेस आपण फक्त एवढाच ॲम्प्लिफायर बघितला होता, पण आता आपण 2 स्टेजमध्ये हे पूर्ण ॲम्प्लिफायर आपण एक्सपेरिमेंटमध्ये पाहणार आहोत। जसं की मी तुम्हाला शिकवलं होतं की हा 2 स्टेज RC कपल्ड ॲम्प्लिफायरचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स आहे। या फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्समध्ये इथं आपण फ्रिक्वेन्सी व्हॅरी करत जातो आणि इथं आपल्याला आउटपुट व्होल्टेज किंवा गेन आपण ह्या ॲक्सिसवर प्लॉट करतो। तर ह्या फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्सनुसार आपण पाहू शकतो की ज्यावेळेस इनपुटची सिग्नलची फ्रिक्वेन्सी कमी असते त्यावेळेस आपल्याला आउटपुट व्होल्टेज किंवा गेन कमी असते, पण एका ठराविक फ्रिक्वेन्सीनंतर आपल्याला कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज मिळायला चालू होतं। ज्या फ्रिक्वेन्सीनंतर आपल्याला कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज किंवा गेन मिळायला चालू होते त्याला आपण लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणतो आणि एका ठराविक फ्रिक्वेन्सीनंतर परत आपली गेन कमी व्हायला चालू होते। ज्या फ्रिक्वेन्सीनंतर आपली गेन कमी व्हायला चालू होते त्याला आपण हायर कट ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणतो। आपल्याला एक्सपेरिमेंटली हा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स आत्ता पाहायचा आहे, म्हणजे आपण काय करणार आहे की इनपुट सिग्नलचा ॲम्प्लिट्यूड कॉन्स्टंट ठेवणार आहे आणि आपण त्याची फ्रिक्वेन्सी 0 पासून व्हॅरी करत जाणार आहे आणि त्यानुसार आपण आउटपुट व्होल्टेज आणि गेनचं कॅल्क्युलेशन करणार आहे। आपल्याला ग्राफमध्ये असं दिसायला पाहिजे की एका लो फ्रिक्वेन्सी सिग्नलला आउटपुट व्होल्टेज कमी मिळालं पाहिजे, एका ठराविक फ्रिक्वेन्सीनंतर आपल्याला कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज मिळत गेलं पाहिजे आणि परत एका ठराविक फ्रिक्वेन्सीनंतर आपला आउटपुट व्होल्टेज कमी व्हायला चालू झालं पाहिजे। तर हे सर्व आता आपण एक्सपेरिमेंटली पाहणार आहोत। हे 2 स्टेज RC कपल्ड ॲम्प्लिफायरचं किट आहे। इथून इनपुट सिग्नल आपण देणार आहोत। इथं आपल्याला ही पहिल्या स्टेजचं आउटपुट इथं मिळणार आहे। इथं लिंक टाकून आपल्याला हे आउटपुट दुसऱ्या स्टेजच्या इनपुटला कनेक्ट करावं लागणार आहे आणि इथं आपल्याला 2 स्टेज ॲम्प्लिफायरचं आउटपुट पाहायला मिळणार आहे। तर आपण इनपुट देताना आपण मागाशी जसं बघितलं होतं की फंक्शन जनरेटरमधून आपण इनपुट सिग्नल देणार आहोत। मी आता तुमच्यासमोरच हा पॉझिटिव्ह सिग्नल आहे फंक्शन जनरेटरमधला, हा इथं इनपुट म्हणून देणार आहे। तर इथं मला पहिल्या स्टेजचा आउटपुट पाहायला मिळणार आहे। तर मला काय करायचं आहे की पहिल्या स्टेजचा आउटपुट सिग्नल हा दुसऱ्या स्टेजच्या इनपुटला कपल करायचा आहे, म्हणून मी इथं एक लिंक टाकत आहे आणि इथं मला आउटपुट सिग्नल पाहायला मिळाला पाहिजे। तर इथं आपण आता एक्सपेरिमेंटली ही गोष्ट करून आता आपण जसं की मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की आपण फंक्शन जनरेटरमधून साधारण 310 व्होल्टचा सिग्नल 310 मिली व्होल्टचा सिग्नल आपण इनपुट म्हणून देणार आहोत। इथून मी आता 310 मिली व्होल्ट ॲडजस्ट केलेलं आहे। हा 310 मिली व्होल्टचा सिग्नल इथून मी इनपुट म्हणून दिला आहे। आता मी काय करणार आहे की जसं एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला करायचं आहे की इनपुट सिग्नलचे जो ॲम्प्लिट्यूड 310 मिली व्होल्ट आहे हे कॉन्स्टंट ठेवायचं आहे आणि इनपुट सिग्नलची फ्रिक्वेन्सी व्हॅरी करत जायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला आउटपुट व्होल्टेज जे काही येतं आहे CROवर ते CROवरचं आउटपुट व्होल्टेज आपल्याला मेजर करून इथं लिहायचं आहे। तर आता आपण पहिला जो सिग्नल आहे तो 10 हर्ट्झचा पाहणार आहे। इथं मी आता फ्रिक्वेन्सीवर हा नॉब सेट करत आहे। तर इथं तुम्ही पाहत आहात की इथून मी फ्रिक्वेन्सी व्हॅरी करून मी 10 हर्ट्झ एवढी फ्रिक्वेन्सी ठेवलेली आहे आणि त्यावेळेस आउटपुट व्होल्टेज किती येते ते आपण आता मेजर करणार आहोत। तर इथं आपण पाहू शकतो की एकच फक्त ही जो व्हर्टिकल स्लॉट आहे हा एक पूर्ण एकमध्ये 5 स्लॉट आहेत, म्हणजे एका स्लॉटची किंमत ही 0.2 आहे आणि आता जो सिग्नल दाखवतो हा एका स्लॉट पुरता इथं दाखवतो आहे, म्हणजे 0.2 मल्टिप्लाइड बाय होल्ड्स पर डिव्हिजन हे 1 आहे, म्हणजे आपल्याला आउटपुट व्होल्टेज हे 0.2 व्होल्ट इतकं
मिळत आहे. हे 10 हर्ट्सला आपल्याला हा सिग्नल 10 हर्ट्स या फ्रिक्वेन्सीला आपल्याला 0.2 व्होल्ट इतका सिग्नल मिळत आहे. नंतर आपण सिग्नल व्हॅरी करून तिथून 50 हर्ट्स इतकी सिग्नल आपण ठेवणार आहोत. 50 हर्ट्स ठेवल्यानंतर मला आता आउटपुट सिग्नल किती मिळतो आहे आपण 50 हर्ट्सला आपण पाहत आहोत की इथं 50 हर्ट्सला 1, 2 पूर्ण आणि तिसऱ्या स्लॉटमधल्या 2 म्हणजे 2.4 मल्टिप्लायड बाय 1 म्हणजे आपल्याला आउटपुट व्होल्टेज हे इथं 2.4 व्होल्ट इतकं मिळत आहे. नंतर 50 हर्ट्सला आपल्याला 2.4 व्होल्ट इतकं मिळत आहे. नंतर आपण ही सिग्नल 100 हर्ट्सचा करणार आहोत. 100 हर्ट्सचा साधारण आपण इथनं इनपुट फ्रिक्वेन्सीचा सिग्नल दिला आहे आणि इथं आता पाहत आहोत की आपल्याला आउटपुट व्होल्टेज हे 1, 2, 3, 4, 5 गुणिले 1 म्हणजे आता आउटपुट व्होल्टेज आपल्याला 5 व्होल्ट इतकं मिळत आहे. नंतर आपण सिग्नल हा 200 हर्ट्सचा देणार आहोत. 200 हर्ट्सला आता आपल्याला पहा 1, 2, 3, 4, 5 5.3 गुणिले 1 म्हणजे आपल्याला 200 हर्ट्सला 5.3 व्होल्ट इतकं मिळत आहे. नंतर आपण 300 हर्ट्स हा सिग्नल इनपुटला देणार आहोत. इथनं मी आता 300 हर्ट्स दिलेला आहे आणि इथं आता आउटपुट बघा किती मिळतं आहे आपल्याला 1, 2, 3, 4, 5.4 गुणिले 1 म्हणजे आपल्याला 5.4 व्होल्ट इतका आउटपुट सिग्नल मिळत आहे. नंतर आपण 500 हर्ट्स हा सिग्नल देणार आहोत. पाचशे हर्ट्सला आता आपल्याला आउटपुटला तेवढाच 5.4 व्होल्ट हा सिग्नल मिळत आहे. नंतर आपण 800 हर्ट्स हा सिग्नल देऊन पाहूया. फ्रिक्वेन्सी व्हॅरिएबल ह्या नॉबनं मी आता फ्रिक्वेन्सी व्हॅरी करून 800 हर्ट्स हा सिग्नल मी इथं घेतो आहे. 800 हर्ट्सला पण आपल्याला आता किती आउटपुट व्होल्टेज मिळतं ते पाहू. आपल्याला 800 हर्ट्सला पण तेवढंच 5.4 व्होल्ट मिळत आहे म्हणजे आपल्याला कॉन्स्टंट व्होल्टेज मिळायला चालू झालेलं आहे. नंतर आपण हा सिग्नल 1 किलो हर्ट्सचा करणार आहोत. वन किलो हर्ट्सला आता आपल्याला 1, 2, 3, 4, 5.6 एवढं व्होल्टेज मिळत आहे. तर हा सिग्नल आपण 2 किलो हर्ट्सचा देऊन पाहू. इथून मी 2 किलो हर्ट्सचा सिग्नल सेट केलेला आहे. एक, 2, 3, 4, 5, 6 व्होल्ट आउटपुट मला मिळत आहे. तो सिग्नल आता आपण 3 किलो हर्ट्सचा करून पाहू. थ्री किलो हर्ट्सला पण आपल्याला 6 व्होल्ट आउटपुट मिळत आहे. 4 किलो हर्ट्स, 4 किलो हर्ट्सला आपल्याला 6 व्होल्टच आउटपुट मिळत आहे. नंतर आपण 5 किलो हर्ट्स हा सिग्नल देणार आहे. 5 किलो हर्ट्सला पण आपल्याला 6 व्होल्टच मिळत आहे. नंतर आपण 6 किलो हर्ट्स हा सिग्नल देऊन पाहू.
6 किलोहर्ट्जला पण तुम्ही पाहत असाल की आपल्याला 6च व्होल्ट मिळत आहे. आणि नंतर मी 7 किलोहर्ट्ज देऊन बघतो. 7 किलोहर्ट्जला आपण पाहत आहोत की थोडासा सिग्नल मगापेक्षा कमी झालेला आहे. म्हणजे 1 2 3 4 5 5.6 म्हणजे 6 किलोहर्ट्जला आपल्याला 6 व्होल्ट मिळालेला आहे. पण आपल्याला 7 किलोहर्ट्जला आपल्याला 5.6 व्होल्ट मिळाला आहे. नंतर आपण पाहूया 8 किलोहर्ट्ज हा सिग्नल दिल्यावर काय होतं. तर मी इथनं 8 किलोहर्ट्ज ॲडजस्ट करतो. 8 किलोहर्ट्जला आपल्याला 1 2 3 4 5 5.4 एवढा आउटपुट व्होल्टेज मिळत आहे. नंतर 9 किलोहर्ट्ज 9 किलोहर्ट्जला आता बघा आपल्याला 1 2 3 4 5 5.2 व्होल्ट एवढे मिळत आहे. म्हणजे आपण आता पाहत आहोत की जसे आपण हायर कट ऑफ फ्रिक्वेन्सीच्या पुढं जात आहोत. हायर कट ऑफ फ्रिक्वेन्सी आपली साधारण 6 किलोहर्ट्जला आलेली आहे. पण तिथनं पुढं आता काय झालं की जशी जशी फ्रिक्वेन्सी वाढवतो आहे आपण 10 किलोहर्ट्जला आपण एक रीडिंग शेवटचं घेऊन बघूया. 10 किलोहर्ट्ज जर मी आता इथनं सिग्नलची फ्रिक्वेन्सी ठेवली तर मला आता आउटपुट व्होल्टेज हे 5 व्होल्ट मिळत आहे. बघा 1 2 3 4 5. आणि जर मी आता डायरेक्ट समजा आता 15 किलोहर्ट्ज एवढं जर मी आउटपुट म्हणजे एवढं जर मी फ्रिक्वेन्सी इनपुट सिग्नलची ठेवली तर मला किती आउटपुट व्होल्टेज मिळतं. 1 2 3 4 व्होल्ट मिळत आहे. म्हणजे आता माझी आउटपुट व्होल्टेज आहे ते बऱ्यापैकी आता खाली उतरलेलं आहे. आणि जर 20 किलोहर्ट्जला मी शेवटचं रीडिंग घेतलं तर मला आता तिथं आउटपुट व्होल्टेज किती मिळत आहे. 20 किलोहर्ट्जला मी पाहिलं तर मला अगदी 1 2 3.4 एवढंच आउटपुट व्होल्टेज मिळत आहे. म्हणजे जसं की मी ह्या ग्राफमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की इनपुट सिग्नल जो आहे इनपुट सिग्नल जिथं आपले फ्रिक्वेन्सी इनपुट सिग्नलची फ्रिक्वेन्सी कमी आहे त्यावेळेस आपल्याला आउटपुट व्होल्टेज कमी मिळालं. म्हणजे 10 हर्ट्जला 0.2 व्होल्ट मिळालं. 50 हर्ट्जला आपल्याला 2.4 मिळालं. पण 100 हर्ट्जला 5 व्होल्ट मिळालं. पण आपलं जसं जसं आता आपण साधारण 800 हर्ट्जला 1 किलो हर्ट्जला गेलो तर 1 किलो हर्ट्जला आपल्याला 5.6 व्होल्ट मिळालं. म्हणजे आपण हायर कट ऑफ लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सी आपण 1 किलो हर्ट्ज म्हणू शकतो. आणि ही 5.6 व्होल्ट म्हणू शकतो. म्हणजे 1 किलोहर्ट्ज ही आपली लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सी झाली. तिथनं आपण साधारण कॉन्स्टंट राहिलं आणि परत 7 किलोहर्ट्जला आपल्याला परत 5.6 व्होल्ट मिळालं. म्हणजे ही आपली हायर कट ऑफ फ्रिक्वेन्सी असं म्हणू शकतो. म्हणजे आपण पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये बघितलं होतं की आपल्याला गेन ही म्हणजे आउटपुट इनपुट व्होल्टेज 327 मिलीव्होल्ट असताना आउटपुट व्होल्टेज 2.4 व्होल्ट मिळत होतं. पण आपल्याला इथं 2 स्टेजमध्ये गेन वाढली त्यामुळं आपल्याला इथं इनपुट व्होल्टेज 310 मिलीव्होल्ट असताना आउटपुट व्होल्टेज आपल्याला 6 व्होल्ट मिळत आहे. व्होल्टेज गेनचं कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे मी पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये दाखवलं आहे. त्याच्यावरनं तुम्हाला हे सर्व कॅल्क्युलेशन करून हे लिहायचं आहे. आणि गेन इन dB हे पण तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. कॅल्क्युलेशन करताना VO/Vin म्हणजे 0.2 व्होल्ट डिवायडेड बाय 310 मिलीव्होल्ट अशा पद्धतीनं ह्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. आणि गेन इन dB पण तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे आहे. आणि त्याच्यावरनं बँडविड्थ किती येते आणि गेन किती. बँडविड्थ म्हणजे हायर कट ऑफ फ्रिक्वेन्सी मायनस लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे 7 किलोहर्ट्ज मायनस 1 किलोहर्ट्ज म्हणजे बँडविड्थ ही आपली आता 6 किलोहर्ट्ज येत आहे. पण आपण जे प्रॅक्टिकली मी तुम्हाला एक शिकवताना जे सांगत होतो की समजा आपल्या ॲम्प्लिफायरची गेन जर वाढली इथं बघा ॲम्प्लिफायरची गेन कमी आहे पण ॲम्प्लिफायरची बँडविड्थ ही 19.5 किलोहर्ट्ज आहे. जो पहिला सिंगल स्टेजचा एक्सपेरिमेंट होता. पण एक मिनिट परत एकदा नीट दाखवतो. सिंगल स्टेजचा एक्सपेरिमेंट आहे हा. ह्याच्यामध्ये गेन ही आपली 7.33 म्हणजे आउटपुट व्होल्टेज 2.4 व्होल्ट मिळालं होतं आपल्याला. आणि त्यावेळेस आपली जी बँडविड्थ आहे बँडविड्थ 19.5 किलोहर्ट्ज एवढी मिळाली होती. पण 2 स्टेजमध्ये काय झालं की 2 स्टेजमध्ये ॲम्प्लिफायरची गेन वाढलेली आहे. गेन वाढल्यामुळं पण काय झालं म्हणजे तुम्ही बघा मगाशी जे 2.4 व्होल्ट मिळत होतं त्याच्याऐवजी आता हे 5.4 व्होल्ट मिळत आहे.
पण ॲट द सेम टाईम आपली बँडविड्थ ही आहे ही मगाशी 19.5 किलोहर्ट्झ होती, ती आता 6 किलोहर्ट्झ झालेली आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 2 स्टेज ॲम्प्लिफायरमध्ये आपली गेन ही वाढलेली आहे पण आपली बँडविड्थ कमी झालेली आहे. त्यामुळं कन्क्लुजन आणि रेकमेंडेशनमध्ये तुम्ही असं लिहा की 2 स्टेज ॲम्प्लिफायरमध्ये आपल्याला गेन ही जास्त मिळते, बट ॲट द सेम टाईम इट रिड्युसेस द बँडविड्थ ऑफ द ॲम्प्लिफायर. हे तुम्ही कन्क्लुजन आणि रेकमेंडेशनमध्ये लिहा. हा आपला दुसरा एक्सपेरिमेंट इथं पूर्णपणे संपलेला आहे. धन्यवाद.